सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी आणि कोंडी परिसरात सुरू असलेल्या पेट्रोल डिझेलच्या बेकायदेशीर गोरखधंद्याविरोधात आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे। आज आंदोलनाचा पहिला दिवस असून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे। या प्रकरणी राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूजचे संपादक मोहसिन बागवान यांनी 9 मार्च पासून लेखी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर 7 एप्रिल रोजी पुन्हा तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध पेट्रोल डिझेलची खरेदी, विक्री, साठवणूक आणि वाहतूक सुरू आहे। यामुळे शासनाचा महसूल बुडत असून स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे। या बेकायदेशीर कारवायांमध्ये शरणाप्पा जक्कापुरे, शिवाजी निर्धनाजी भोसले आणि शिवानंद ढेपे यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत। अनधिकृत इंधन साठवणुकीमुळे आग किंवा स्फोटासारख्या भीषण दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे। मात्र 2 वेळा लेखी तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। तक्रारदारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत संबंधितांवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। आता पाहावे लागेल की सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या आंदोलनाची दखल घेऊन नेमकी काय भूमिका घेतात। कारवाई होणार का, की आंदोलन आणखी तीव्र होणार?